हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर जर मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे इयत्ता 12वीचा जो एक घटक आहे, म्हणजे परीक्षेत विचारला जातो तुम्हाला, तो म्हणजे काय तर समरी रायटिंग. आता समरी रायटिंग हा असा पॉइंट आहे की तो इयत्ता 6वी पासून तर 12वी पर्यंत सर्व क्लासेसला तो विचारला जात असतो एक्झाम मध्ये. त्यामुळे हा जो व्हिडिओ असणार आहे तो 6 पासून तर 12 पर्यंतचे जे विद्यार्थी असतील त्या सर्वांसाठी हा महत्त्वपूर्ण आहे. काही मुलं जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना लेखी परीक्षेसाठी असा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, तो म्हणजे समरी रायटिंगचा. समरी रायटिंग म्हणजे सारांश लेखन, मराठीत त्याला आपण असं म्हणतो. तर हे कसं केलं जातं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये आपण काय काय बघणार आहे त्यामध्ये तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. बघा, पहिला पॉईंट आपण बघणार आहोत व्हॉट इज समरी रायटिंग, सारांश लेखन म्हणजे काय. सेकंड पॉईंट आपण बघणार आहोत डूज ऑफ समरी रायटिंग, समरी रायटिंग करताना कुठल्या गोष्टी कराव्यात. डोंट्स ऑफ समरी रायटिंग, समरी रायटिंग करताना सारांश लेखन करताना कुठल्या गोष्टी करू नयेत. ओके, हे त्यात सांगणार आहे तुम्हाला मी. आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय तर स्टेप्स फॉर समरी रायटिंग, समरी रायटिंग करताना कुठल्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत जेणेकरून तुमचं समरी रायटिंग किंवा सारांश लेखन हे योग्य प्रमाणात किंवा योग्य असं होईल. ओके, हे आपण बघणार आहोत हे सर्व पॉइंट्स. आणि त्यानंतर शेवटी आपण बघणार आहोत एक एक्झाम्पलच्या मदतीने आपण या सर्व गोष्टींना काय करूया तर समजून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की तुमचं जी काही व्हिडिओची क्वालिटी आहे ती 1000, तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला दिसते बघा सुरुवातीपासूनच की तुम्ही काय करा, तुमच्या व्हिडिओची क्वालिटी 1080 पिक्सल अशी सेट करून घ्या. आता कशी केले जाते हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तुम्ही त्या स्क्रीनवर बघताय बघा कशा प्रकारे ते होतंय. तशा प्रकारे तुम्ही काय करून घ्या तर ही जी काय आहे पिक्सल क्वालिटी ती तुम्ही सेट करून घ्या. ओके, आता आय होप सर्वांनी ती पिक्सल क्वालिटी सेट केलेली आहे, म्हणजे तुम्हाला बोर्डवर जे लिहिलं आहे ते सर्व तुम्हाला व्यवस्थितरित्या दिसत आहे. ओके, चला तर सुरुवात करूया. मग पहिला जो पॉइंट आहे तो व्हॉट इज समरी रायटिंग, सारांश लेखन म्हणजे काय. थोडी इन्फॉर्मेशन दिली आहे ती तुम्हाला मी समजून सांगतो, त्यातून तुम्हाला कळून जाईल की सारांश लेखन म्हणजे काय असतं. तर सुरुवातीला दिले बघा, सुरुवातीला दिले आहे डेफिनेशन. आधी डेफिनेशन आहे 12वीच्या पुस्तकातली आहे. ओके, जे 12वीचे विद्यार्थी असतील त्यांना चांगल्या प्रकारे समजेल की त्यांच्या बुकमध्ये सुरुवातीलाच ही डेफिनेशन दिलेली आहे. ती म्हणजे काय तर अ समरी इज अ रेकॉर्ड इन अ रीडर्स ओन वर्ड्स. समरी सारांश काय तर एक रेकॉर्ड आहे. कोणाचा रेकॉर्ड आहे? रीडर्स ओन वर्ड, म्हणजे जे काही वाचक आहे, जो वाचणार आहे त्याच्या स्वतःच्या शब्दात लिहिलेली जी काही नोंद असेल त्याला आपण काय म्हणू शकतो, समरी म्हणू शकतो. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत तर सारांश असं म्हणणार आहोत. जे शब्द कोणाचे असतात, रीडरचे असतात, वाचणाऱ्या शब्दांचं जी ओन स्वतः शब्दावली जी काही नोंद असेल त्याला समरी असं म्हणता येईल. आणि ही कुठे दिली जाते? दॅट गिव्स द मेन पॉइंट्स ऑफ अ पीस ऑफ सच ॲज न्यूजपेपर, आर्टिकल, लेटर, अ पॅसेज, अ चॅप्टर ऑर इवन अ होल बुक. आणि ही समरी रायटिंग कशाची केली जाते तर न्यूजपेपर असेल, न्यूजपेपरचे पॉइंट्स काढले जातात, मेन पॉइंट्स. ओके, मेन पॉइंट्स काढणं थोडक्यात आपण म्हणू शकतो समरी असं म्हणू शकतो, किंवा त्या संक्षिप्त करणं. ओके, आर्टिकल असेल त्याची समरी रायटिंग लिहिली जाते, त्याची समरी लिहिली जाते. त्यानंतर लेक्चर असेल, पॅसेज असेल, चॅप्टर असेल, किंवा इव्हन एखाद्या पुस्तकाची सुद्धा समरी दिलेली असते. म्हणजे एखादा चॅप्टर तुम्ही बघा, तुमच्याकडे जर काही डायजेस्ट वगैरे असतील त्या तुम्ही बघता की चॅप्टर असेल तो पूर्ण दिलेला नसतो, फक्त समरी दिलेली असते. ती पूर्ण चॅप्टरची काय समरी दिलेली आहे, म्हणजे बुकची सुद्धा काय केलेली असते, समरी केलेली असते. म्हणजे आपल्याला यातून एक समजतंय की समरी किंवा सारांश दुसरं तिसरं काय नाही तर काय तर रीडरने स्वतःच्या शब्दात लिहिलेली जी नोंद आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, समरी असं म्हणणार आहोत. त्यालाच आपण सारांश असं म्हणणार आहोत. खूप इझी आहे समजण्यासाठी. ओके, काय आणखी माहिती दिली बघा त्याबद्दल. तर पहिला पॉइंट आहे बघा, ब्रेविटी इज द सोल ऑफ वीट. आता ब्रेविटीचा अर्थ होतो सूक्ष्मता. हे जे वाक्य आहे ते आहे विल्यम शेक्सपियर यांनी लिहिलेलं. एक फ्रेज आहे किंवा एक वाक्य आपण म्हणू शकतो. तर यामध्ये काय म्हणतात विल्यम शेक्सपियर की सूक्ष्मता जी असते ती काय असते तर बुद्धीचा आत्मा असतो, किंवा मग व्यवहार ज्ञानाचा तो आत्मा असतो. वीट म्हणजे व्यवहार ज्ञान किंवा मग बुद्धी, आणि सोल म्हणजे आत्मा सर्वांना माहितीच आहे, असं शेक्सपियर यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं आणखी काय म्हणतात किंवा इट इज, याचा अर्थ आपण काय करू शकतो. आता जर सूक्ष्मता ही काय तर आत्मा आहे कशाची, बुद्धीचा, किंवा मग आपण त्याला काय म्हणतोय व्यवहार ज्ञानाचा. तर हे लक्षात घ्या की ही जी ब्रेविटी आहे इट इज रिलेव्हंट टू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग. ही जी सूक्ष्मता आहे ती स्पीकिंग बरोबर रायटिंगशी सुद्धा संबंधित आहे. स्पीकिंग म्हणजे बोलणे आणि रायटिंग म्हणजे लिहिणे, म्हणजे बोलणे आणि लिहिणे याच्या संबंधित सुद्धा काय दिसतं आपला सूक्ष्मता महत्वाची असते. ओके,
पुढे दिले बघा, ब्रेविटी ऑर कन्सिजन इज द कटिंग आउट ऑफ अननेसेसरी वर्ड. लक्षात घ्या, सूक्ष्मता म्हणजे काय तर कटिंग आउट ऑफ अननेसेसरी वर्ड्स विच कन्वेइंग अन आयडिया. अननेसेसरी वर्डला काय करणं, कट करून टाकणं, आणि जे महत्त्वाचे शब्द आहेत त्यांनाच काय करणं तर समोर घेणं, समोर लिहिणं. ओके, याला आपण काय म्हणू शकतो तर ब्रेविटी असं म्हणू शकतो, सूक्ष्मता असं म्हणू शकतो. आणि हेच समरी रायटिंग मध्ये आपल्याला करायचं की जे महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला मिस होऊ द्यायची नाही. ओके, ती इन्फॉर्मेशन आपल्याला तशीच कॅरी करायची, परंतु जे अननेसेसरी वर्ड आहे तुम्हाला आपल्याला काय करायचे तर कट आउट करायचे, ते काढून टाकायचे असणार आहेत. इट एम्स to enhance communication by eliminating redundancy. redundancy म्हणजे काय तर अतिरेक. खूप जास्त प्रमाणात जर काय असतील तर अननेसेसरी वर्ड असतील तर त्यांना एलिमिनेट करणं, त्यांना काढून टाकणं. कशासाठी? टू इन्हान्स कम्युनिकेशन, संवाद इन्हान्स होण्यासाठी, चांगला वाढण्यासाठी तुम्हाला काय करायला लागतील तर जे अतिरेकी किंवा असे शब्द की जे अननेसेसरी आहेत त्या तुम्हाला काढून टाकावं लागणार आहे. हाच एम आहे समरी रायटिंगचा. विदाउट ओमिटिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठल्या प्रकारची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला ओमिट करायची नाहीये. कशामध्ये? समरी रायटिंग मध्ये. ओके, यानंतर आपल्याला आणखीन काय दिसतंय बघा, तर सांगितलेलं आहे की समरी रायटिंग इज वन ऑफ द एलिमेंटरी प्रिन्सिपल ऑफ रायटिंग. समरी रायटिंग म्हणजे सारांश लेखन जे आहे ते एखादं एक प्राथमिक असं सामान्य नियम तेव्हा आहे कशाचा तर रायटिंगचा. एक महत्वाचा एक प्रिन्सिपल आहे कशाचा तर रायटिंगचा, तो म्हणजे काय तर समरी रायटिंग, संक्षिप्त मध्ये लिहिणं. हा एक काहीतरी सामान्य एक तत्व आहे किंवा एक नियम आहे. टू स्पीक और टू राईट जस्ट द इसेन्शियल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट स्टेप टुवर्ड्स डेव्हलपिंग लँग्वेज स्किल. टू स्पीक बोलणं किंवा टू राईट काय इसेन्शियल मीन्स महत्वाच्या गोष्टी बोलणं आणि लिहिणं इज वन ऑफ द इम्पॉर्टंट स्टेप. एक महत्वाची ती स्टेप आहे कशा संदर्भात तर डेव्हलपिंग लँग्वेज स्किल, म्हणजे लँग्वेज स्किल डेव्हलप करण्यासाठी संक्षिप्त बोलणं आणि लिहिणं हे काहीतरी एक महत्वाचा घटक असणार आहे किंवा इसेन्शियल म्हणजे महत्वपूर्ण ती गोष्ट असणार आहे. एक महत्वाची ती स्टेप आहे. स्टेप म्हणजे ती महत्वाची पायरी आहे. इट इज इम्पॉर्टंट टू बी ब्रीफ इन रिटर्न एक्सप्रेशन. आणि जेव्हा तुम्ही लिहिता त्यावेळेस त्यामध्ये काय असणं गरजेचं आहे? ब्रीफनेस म्हणजे संक्षिप्तता असणं अपेक्षित आहे. खूप महत्वाचं ते आहे. समरी रायटिंग स्किल कॅन बी डेव्हलप्ड बाय प्रॅक्टिस. लक्षात घ्या, प्रॅक्टिसनेस तुमची काय होणार आहे तर ही समरी रायटिंग स्किल जी आहे ती काय होणार आहे तर डेव्हलप होणार आहे. म्हणजे सारांश लेखन ही जी कला आहे ती डेव्हलप कधी होणार आहे? तुमच्या प्रॅक्टिसने. जशी तुम्ही सराव करणार त्यातूनच ती काय होणार आहे तर डेव्हलप होणार आहे. यानंतर सांगितलेलं बघा, समरी रायटिंगचा पर्पज काय असतो, हेतू काय, उद्देश काय समरी रायटिंगचा तर इज टू गिव्ह रीडर अ क्लिअर. समरी रायटिंगचा उद्देश आहे की पर्पज आहे, हेतू आहे की रीडर जो वाचक आहे त्याला काय करणं तर स्पष्ट, क्लिअर म्हणजे स्पष्ट, ऑब्जेक्टिव्ह पिक्चर. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय तर वस्तुनिष्ठ असा पिक्चर देणं कशाचा तर ओरिजिनल टेक्स्टचा. जे ओरिजिनल टेक्स्ट आहे त्याचा स्पष्ट आणि ऑब्जेक्टिव्ह अशी काय करणं तर पिक्चर समोर ठेवणं हे कोणाचं काम असणार आहे तर हे काय तर समरी रायटिंगचा तो उद्देश आहे. ओके, त्यानंतर द समरी रिस्टेट ओनली द मेन पॉइंट्स. समरीमध्ये काय केलं जातं तर मेन पॉइंट्स आहेत तेच पुन्हा सांगितले जातात. ऑफ अ टेक्स्ट म्हणजे टेक्स्टचं जे काही टेक्स्टमध्ये एखादा टेक्स्ट आहे त्यातील जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते सांगण्याचं काम समरी रायटिंगतून होतं. किंवा अ लेक्चर विदाउट गिव्हिंग एक्झाम्पल्स, किंवा मग लेक्चर विदाउट गिव्हिंग एक्झाम्पल्स असं लेक्चर की ज्यामध्ये कुठल्या प्रकारचे एक्झाम्पल दिलेले नसतात. और डिटेल्स किंवा डिटेल्स, कुठले डिटेल्स जसे की डेट्स, नंबर्स आणि स्टॅटिस्टिक यांना सोडून जे काही मेन पॉइंट्स आहे सांगण्याचं काम हे समरी रायटिंग मध्ये होत असतात. ओके, आता याच्यानंतरचा जो पॉइंट असणार आहे तो आपला असणार आहे की कुठल्या गोष्टी कराव्यात समरी रायटिंग करताना, ते मी आता तुम्हाला इथे समजून सांगत आहे. समरी म्हणजे काय हे समजल्यानंतर, समरी रायटिंग म्हणजे काय, सारांश लेखन म्हणजे काय हे समजल्यानंतर आता आपण बोलतोय डूज ऑफ समरी रायटिंग आणि डोंट्स ऑफ समरी रायटिंग. ज्यावेळेस तुम्ही समरी रायटिंग करता, सारांश लेखन करता, त्यावेळेस कुठल्या गोष्टी करायच्या आणि कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत हे मी तुम्हाला इथे समजून सांगणार आहे. ओके, सर्वप्रथम आपण बघूया डूज ऑफ समरी रायटिंग. ज्यावेळेस तुम्ही सारांश लेखन करता त्यावेळेस कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, कुठल्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत, त्यासाठी काही नियम दिलेले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यातला पहिला नियम काय सांगतो बघा, रीड अँड रीड द पॅसेज. जो दिलेला पॅसेज आहे तो रीड करा आणि पुन्हा एकदा त्याला रीड करा, पुन्हा त्याला रीड करत राहा. ओके, अंडरस्टँड.
रीड झाल्यानंतर काय करा, अंडरस्टँड करा म्हणजे समजून घ्या. त्यानंतर रीड द इन्स्ट्रक्शन, दिलेल्या सूचना रीड करा, वाचून घ्या. त्यानंतर फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराइज. आता तुम्ही वाचलं, पुन्हा वाचलं, समजून घेतला पॅसेज, त्यानंतर तुम्हाला लक्षात घ्यायचं की आपल्याला कशाला समराइज करायचंय, कशाचा आपला सारांश लिहायचा आहे हे आपल्याला समजणं गरजेचं असणार आहे. ते आपल्याला शोधायचंय एक्झॅक्टली कशाला आपल्याला समराइज करायचंय. त्यानंतर आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन. आता त्यानंतर या जो दिलेला पॅसेज त्याची मेन आयडिया काय आहे, मध्यवर्ती कल्पना काय असणार आहे, ती सेंट्रल थीम काय आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं. कसं, बाय आस्किंग क्वेश्चन्स. काय करायचं, तर आपण प्रश्न विचारायचे प्रत्येक वेळेस स्वतःला आणि आपल्याला फाइंड आउट करायचं की त्या पॅसेज, त्या समरीची काय तर मध्यवर्ती कल्पना काय असणार आहे. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो आहे फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. आता हे समजून घेतलं, आपल्या मध्यवर्ती कल्पना कळाली, त्यानंतर आपल्याला काय समराइज करायचं ते कळालं, त्यानंतर आपण काय करायचे तर स्वतःचे छोटे छोटे सेंटेन्सेस आपल्याला बनवायचे आहेत. सिंपल सेंटेन्सेस बनवले तरी चालतील. ओके, छोटे छोटे सेंटेन्स आपण बनवायला सुरुवात करायची. त्यानंतर कनेक्ट द सेंटेन्सेस युजिंग लिंकर्स. लिंकर्स म्हणजे कंजक्शन्स. आता इथे काय करायचं आपल्याला तर कंजक्शन्स वापरून काय करायचं आहे तर आपल्याला वाक्य बनवायचे असणार आहेत. मग कंजक्शन्स म्हणजे काय, उभ्या आणि अव्यय दोन वाक्याला जोडणारं, जे आपण दोन वाक्यांना जोडणार किंवा दोन शब्दांना जोडणारा शब्द असतो त्याला आपण कंजक्शन असं म्हणतो. आता कंजक्शनवर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. म्हणजे तुम्हाला कंजक्शन चांगल्या प्रकारे क्लिअर होतील आणि त्याचा वापर तुम्ही समर रायटिंग करताना करू शकता. ओके, नॉट ओनली बट ऑल्सो असेल, अंडरस्टँड, आयदर ऑर, नायदर नॉर हे कनेक्टर्स आहेत, लिंकर्स आहेत, अँड आहे. ओके, हे काय तर कनेक्टर्स आहेत, त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे काय करताना, समरी रायटिंग करत असताना. त्यानंतर रिमूव्ह रिडंडंट वर्ड्स. रिडंडंट मीन्स अतिरेकी, ज्यांची गरज नाही असे शब्द, अँड सेंटेन्सेस आणि असे वाक्य ज्याची अतिरेकी किंवा जास्तीचे आहेत. वर्ड्स अँड सेंटेन्सेस फॉर्म द की सेंटेन्सेस. आता जे काही मेन सेंटेन्स आहेत त्यातील काही अतिरेकी शब्द आहेत, विनाकारणाची ज्यांची गरज नाही त्या शब्दांना आपण वगळून टाकणार आहोत. ओके, म्हणजे की सेंटेन्सेस मधील काही की वर्ड्स आपल्याला घ्यायचे आहेत समरी रायटिंग करत असताना. ओके, ओमिट डिटेल्स. जे डिटेल्स आहेत, खूप जास्त प्रमाणात माहिती दिली असते त्या डिटेल्सला काय करायचं, वगळायचे. आणि जे महत्त्वाचे की आहेत, इन्फॉर्मेशन अशी की जी महत्त्वाची आहे तिलाच आपल्याला कॅरी करायचं आहे, ते पण आपल्या स्वतःच्या ओन वर्डमध्ये. लक्षात घ्या, स्वतःच्या ओन वर्डमध्ये किंवा स्वतःच्या ओन वाक्यामध्ये आपल्याला ते लिहायचे असणार आहेत. अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन. स्वतःचं स्पष्टीकरण तिथे देऊ नका. ओके, स्वतःचं स्पष्टीकरण देऊ नका किंवा स्वतःचे गोष्टी अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन. स्वतःचं स्पष्टीकरण तिथे देण्याची गरज नाही. ओके, शॉर्टमध्येच तुम्हाला ते बनवायचं असणार आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या ज्यावेळेस तुम्ही काय करता, समर रायटिंग करत असतात. हे लक्षात असू द्या. ह्या ज्या मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या आहेत ह्या तुम्ही लक्षात असू द्या. वाटत असेल तर पुन्हा एकदा तुम्ही काय करू शकता, याला ऐकू शकता. ओके, आता हे जर तुम्हाला इथपर्यंत समजत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत निश्चित आपलं चॅनल शेअर करा. ओके, जर तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्हाला वाटतं की व्यवस्थित चाललंय. आणि महत्त्वाची गोष्ट मी पहिल्यांदाही सांगितलं सुरुवातीला की क्वालिटी जी आहे व्हिडिओची ती काय असू द्या, 1080 पिक्सल असू द्या. म्हणजे तुम्हाला हे जे बोर्डवर लिहिलेलं आहे ते तुम्हाला क्लिअर दिसेल किंवा मग स्क्रीनवर जे दिसतंय ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल. ओके, आता डोंट्स, कुठल्या गोष्टी नाही करायच्या आपल्याला समरी रायटिंग करत असताना. तर त्यातली पहिली गोष्ट आहे इन्क्लूड. कुठलीही माहिती इन्क्लूड करू नका तुमच्या स्वतःहून. अंतर्भाव करणे, कुठली गोष्ट नवीन टाकण्यास, कुठली गोष्ट टाकू नका, इन्क्लूड करू नका. एक्सक्लूड करायचं नाही. मेन इन्फॉर्मेशन जी आहे तिला आपल्याला कॅरी करायचं आहे आपल्या ओन शब्दामध्ये, तिला एक्सक्लूड करू नका. ॲड म्हणजे काय, स्वतःची माहिती यामध्ये टाकू नका. कमेंट, स्वतःचे ओपिनियन देऊ नका. ओके, आणि कुठल्या प्रकारचं एक्झाम्पल देण्याची आवश्यकता नाहीये. जो आहे पॅसेज त्यालाच आपल्याला काय करायचं तर शॉर्ट बनवायचं आहे. त्यासाठी कुठल्या प्रकारचे एक्झाम्पल तुम्ही देऊ नका, कुठल्या प्रकारचं कमेंट, तुमचं स्वतःचं ओपिनियन देऊ नका, काही नवीन माहिती ॲड करू नका. त्यानंतर इन्क्लूड एक्सक्लूड, जसं मी तुम्हाला सांगितलं, नवीन गोष्ट ॲड करणे किंवा काढून टाकणे आहे ती माहिती, अशा गोष्टी ती तुम्हाला करायच्या नाही आहेत ज्यावेळेस तुम्ही समरी रायटिंग करत असतात. पॅसेजचाच तुम्हाला आधार घ्यायचा आहे प्रत्येक वेळेस. की वर्ड्स फाइंड आउट करायचे, की इन्फॉर्मेशन फाइंड आउट करायची, आयडिया समजून घ्यायची आणि त्यानुसारच तुम्हाला काय करायचं आहे तर समरी रायटिंग करायचं असणार आहे. आता याच्यानंतर आपण बघूया स्टेप्स, काही पायऱ्या आहेत त्या बघूया आणि त्यानंतर आपण डिरेक्टली एक्झाम्पलने काय करणार आहोत तर आजचा जो पॉईंट आहे तो आपण समजून घेणार आहोत. आता आपण ओळखत आहोत सारांश लेखनाचे टप्पे काय आहेत.
तर या काही स्टेप्स दिलेल्या आहेत बघा, या तुम्हाला फॉलो करायच्या जेव्हा तुम्ही समरी रायटिंग करत असता त्यावेळेस. ओके, इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे अशी अपेक्षा करतोय. बरं, रीड द आर्टिकल ट्वाइस. दिलेली जी काही आर्टिकल आहे, दिलेली जी काही माहिती आहे, दिला जो की पॅसेज आहे तो तुम्ही काय करा तर 2दा वाचा, पहिला टप्पा. दुसरा, आस्क क्वेश्चन अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. त्यानंतर प्रश्न विचारा की हे जे काही रायटिंग लिहिलं आहे, हे जे आर्टिकल लिहिलं आहे त्याचा उद्देश काय आहे. आयडेंटिफाय द मेन आयडिया. मेन आयडियाला आयडेंटिफाय करा. राईट द फर्स्ट ड्राफ्ट. त्यानंतर आता आयडिया तुम्ही फाइंड आउट केल्यानंतर, पर्पज तुम्हाला कळाल्यानंतर काय करा तर तुम्ही पहिला ड्राफ्ट बनवायला घ्या. म्हणजे सुरुवातीला एक कच्चा मसुदा तुम्ही लिहा. कच्चा तुम्ही काय करा तर समरी रायटिंग तुम्ही करा. त्यानंतर रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट. एकदा कच्चा लिहिल्यानंतर काय करा, त्याला पुन्हा एकदा बघा, रिवाइज करा एकदा, आणि त्यानंतर त्यामध्ये एडिट करा, आणि शेवटी असणार आहे तर फायनल ड्राफ्ट तुम्ही बनवणार आहात. आता हे तर झाले टप्पे जे आपल्याला वापरायचे असणार आहेत. आणि पुन्हा सांगतो तुम्हाला की समरी रायटिंगसाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचे आहे. जितक्या जास्त प्रमाणात तुम्ही पॅसेजला काय करणार, समराईज करणार, तितक्या प्रमाणात पॉसिबिलिटी असते की तुमची उत्तरे चुकणार नाहीत आणि तुम्ही पैकीच्या पैकी मार्क समरी रायटिंगमध्ये घेऊ शकता. ओके, आता यानंतर आपण वळणार आहोत एक एक्झाम्पलकडे. एक्झाम्पल ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस आपल्याला काय करतील तर सगळ्या गोष्टी कळतील की कशा प्रकारे आपल्याला काय करायचं तर समरी रायटिंग सॉल्व्ह करायचं आहे. हे एक्झाम्पलने आपल्याला काय होणार तर चांगल्या प्रकारे समजणार आहे. आईस ब्रेकर्स आणि ब्रेन स्ट्रोमिंग इयत्ता 12वीचं याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता जे 12वीचे विद्यार्थी असतील ते. आणि पुढे तरी व्हिडिओ आपला चालूच असणार आहे. त्यामुळे आता आपण बघूया डिरेक्टली एक्झाम्पलच्या साहाय्याने आपण काय करूया तर आता समजून घेऊया समरी रायटिंगला. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. ठीक आहे, चला समरी रायटिंग आपण बघतो आहोत. समरी रायटिंगचं एक्झाम्पलला आपण काय करणार आहोत तर आजचा व्हिडिओ आपण संपवणार आहोत. आणि हे आहे एक्झाम्पल कशाचं, समरी रायटिंगचं. सुरुवात काय केली बघा, आता सर्वप्रथम पॅसेज समजून घेऊया, त्यानंतर शेवटी तुम्हाला मी आन्सर समजून सांगतो. ओके, सांगितलेल्या ज्या स्टेप्स असतील, सांगितलेले जे काही डूज असतील, डोन्ट्स असतील ते आपण फॉलो करणार आहोत यामध्ये. तर काय दिलेलं आहे बघा, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज इनकरेजिंग मेडिकल टुरिझम इन द कंट्री बाय ऑफरिंग टॅक्स बेनिफिट्स अँड एक्सपोर्ट इन्सेंटिव्स टू द पार्टिसिपेटिंग हॉस्पिटल्स. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं तर इनकरेज केलेलं आहे मेडिकल टुरिझमला आपल्या देशामध्ये. त्यासाठी इंडियन गव्हर्नमेंट जे आहे ते काय करते तर टॅक्स बेनिफिट देत आहे. कोणला तर हॉस्पिटल्सला, जे हॉस्पिटल मेडिकल टुरिझम देण्यास समर्थ आहेत किंवा देऊ इच्छितात किंवा पार्टिसिपेट करू इच्छितात त्यांना काय मिळणार आहे तर टॅक्स बेनिफिट देण्याचं ठरवलेलं आहे. कोणी तर इंडियन गव्हर्नमेंटने इन्सेंटिव्ह पण देणार आहे, प्रोत्साहन पण देणार आहे मेडिकल टुरिझमसाठी. मेडिकल विजाज आर बीइंग क्लिअर्ड क्विकली विदाउट एनी हसल. मेडिकल विजाज पण मिळणार आहेत कुठल्याही प्रकारच्या अडथळ्याशिवाय. with a view of facilitating the growth of medical tourism industry, the minister. आता हे जे काही टुरिझम इंडस्ट्रीची ग्रोथ होत आहे याला प्रोत्साहन देण्यासाठी जे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर आहे त्यांच्यासोबत कोण, मिनिस्ट्री ऑफ टुरिझम यांनी काय केलं तर एक टास्क फोर्स बनवली आहे टू इव्हॅल्युएट द अपॉर्च्युनिटीज इन द इंडस्ट्री. आणि ही टास्क फोर्स त्यांनी कशासाठी बनवली तर टास्क फोर्स इव्हॅल्युएट करणं म्हणजे चिंतन करणं की कुठल्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज आहेत कशामध्ये, मेडिकल टुरिझममध्ये. कुठल्या 2 संस्थांनी मिळून हे काम केलं तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ टुरिझम. Efforts are being made to standardize procedure and to guide foreign patient to select hospital most suited to their need. आणि यासाठी काय प्रयत्न केले जातात की स्टँडर्डाइज प्रोसिजर बनवणे, फॉरेन पेशंटला गाईड करणे कशासाठी, टू गेट मोस्ट सुटेड हॉस्पिटल्स फॉर देअर नीड. म्हणजे त्याला जो काही इलाज करायचा आहे त्यासाठी एक सुटेबल हॉस्पिटल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे कुठलं तर भारतीय गव्हर्नमेंट. मीनवाईल त्याचबरोबर सेव्हरल प्रायव्हेट हॉस्पिटल्स आर सिकिंग टू टेक ॲडव्हान्टेज. त्याचबरोबर काय तर याच वेळेमध्ये बरेचसे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत ते काय करतात तर ॲडव्हान्टेज म्हणजे फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. कशाचा तर ही जी भूमी मेडिकल टुरिझम आहे म्हणजे मेडिकल टुरिझम जे वाढते भरवाढ होतीये मेडिकल टुरिझम इंडस्ट्रीची त्याचा फायदा घेण्याचा बरेचसे प्रायव्हेट हॉस्पिटल्स प्रयत्न करत आहेत. अँड इन्व्हेस्टिंग हायली इन ॲक्वायरिंग इक्विपमेंट्स अँड स्किल्स. आणि निश्चितच हे जे प्रायव्हेट हॉस्पिटल असतील ते कसे फायदा घेतील तर बाय इन्व्हेस्टिंग ह्युजली इन ॲक्वायरिंग इक्विपमेंट्स. त्यासाठी त्यांना काय करायला लागेल, इन्व्हेस्ट करायला लागेल नवीन इक्विपमेंट घेण्यासाठी आणि स्किल डेव्हलपमेंटसाठी. हावेवर आता पहिला जो पॅसेज होता तो आता पहिला जो पॅसेज होता आता थीम जर बघितली पहिल्या पॅसेजची तर ती आपल्याला दिसते कशाचं
गव्हर्नमेंट प्रमोट करतंय मेडिकल आपण काय म्हणतो थोडक्यामध्ये टुरिझमसाठी. आता दुसरा पॅसेज काय सांगतो बघा, मेडिकल टुरिझम कॅरीज सम रिस्क दॅट लोकली प्रोव्हाइडेड मेडिकल केअर डज नॉट. मेडिकल टुरिझममध्ये काय आहे तर काही रिस्क सुद्धा आहे. ओके, काय प्रकारची रिस्क आहे बघा, सम कंट्रीज लाईक इंडिया, काही देश जसे की इंडिया, मलेशिया, थायलंड असेल, त्यांच्यामध्ये जे या देशामध्ये आढळणारे जे इन्फेक्शियस डिसीज आहेत ते खूप रिअरली फाउंड होतात. कुठे? युरोप आणि नॉर्थ अमेरिकामध्ये. एक्सपोजर टू डिसीज विदाउट हॅव्हिंग अ बिल्ट अप नॅचरल इम्युनिटी कॅन बी हजार्ड फॉर वीक इंडिव्हिज्युअल. आणि हे जे डिसीज आहेत, ओके, हे हॅव्हिंग अ बिल्ट अप नॅचरल इम्युनिटी, यांच्याशी लढण्याची एक नॅचरल इम्युनिटी असणं गरजेचे आहे. आणि जर नसेल तर काय असणार आहे तर इट इज वीक, खूप हजार्ड म्हणजे खूप डेंजरस असणार आहे अशा लोकांसाठी ज्यांची कशी तर वीक अशी इम्युनिटी आहे. स्पेशली विथ रिस्पेक्ट टू गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिजीज लाईक हेपेटायटिस ए, ॲमेबिक डायसेंट्री, हे जे काही रोग असतील ते निश्चितच काय विच कुड स्लो डाऊन अँड रिकव्हरी प्रोसेस. जर हे रोग झाले तर काय होऊ शकतं तर त्यांना रिकवर करण्यासाठी खूप काय तर खूप स्लो, खूप जास्त वेळ लागत असतो. आता हे जे काही रोग असतील ते इंडिया, मलेशिया, थायलंड अशा देशात आढळतात. मग हे जर दुसऱ्या देशात गेले तर त्यांना रिकवर करणं कसं आहे तर खूप स्लो वेळ लागतो, कारण त्या लोकांची इम्युनिटी तशा प्रकारची नसते. त्याचबरोबर मेडिकल टुरिस्ट मे बी ॲट रिस्क फ्रॉम मॉस्किटो ट्रान्समिटेड डिसीज, इन्फ्लुएन्झा अँड ट्युबरक्लोसिस. आता हे जे मेडिकल टुरिस्ट आहेत ते मे बी ॲट रिस्क, ते रिस्कमध्ये असतात, कारण मॉस्किटो ट्रान्समिटेड डिसीज त्यांना होऊ शकतात, इन्फ्लुएन्झा होऊ शकतो, ट्युबरक्लोसिस अशा प्रकारचे रोग त्यांना होऊ शकतात. द क्वालिटी ऑफ पोस्ट ऑपरेटिव्ह केअर कॅन ऑल्सो व्हेरी ड्रॅमॅटिकली डिपेंडिंग ऑन हॉस्पिटल अँड द कंट्री. पोस्ट ऑपरेटिव्ह केअर म्हणजे ऑपरेशन झालं किंवा मग इलाज निदान झाल्यानंतर, रोगाचं निदान झाल्यानंतर काय असणार आहे तर जे की पोस्ट ऑपरेटिव्ह केअर आहे म्हणजे नंतर जी केअर घ्यायची आहे ती पण ड्रामॅटिक असणार आहे आणि ही डिपेंड असणार आहे कशावर तर हॉस्पिटल आणि त्या देशावर. फायनली आफ्टर रिटर्निंग होम अ पेशंट हॅज अ लिमिटेड कॉन्टॅक्ट विथ हिज ऑर हर सर्जन. निश्चितच घरी गेल्यानंतर पेशंटचे काय असतात तर खूप लिमिटेड कॉन्टॅक्ट असतात कोणासोबत, सर्जनसोबत, ते डॉक्टरसोबत ज्यांनी त्यांचं निदान केलेलं आहे त्याच्यासोबत, ते डॉक्टरसोबत यांचं पेशंटचा खूप कमी संपर्क असतो. दिस मे मेक इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन दॅट मे अराइज लेटर सच ॲज डिले इन्फेक्शन. त्यामुळे काय तर हे खूप डिफिकल्ट होतं कशासाठी तर काही कॉम्प्लिकेशन जर नंतर उद्भवले, काही इन्फेक्शन जर निर्माण झाले तर त्यांना काय करणं तर ते सॉल्व्ह करणं खूप कसं होतं मेडिकल बनत असतं. आता आपल्याला रिस्क दिसते कशातून तर मेडिकल टुरिझमची या सेकंड पॅसेजमधून. थर्ड पॅसेज काय सांगतोय, द कन्सेप्ट ऑफ मेडिकल टुरिझम raises some important questions regarding accessibility, affordability and ethics in medical care. जी कन्सेप्ट आहे कशाची, मेडिकल टुरिझमची, ही काय करते तर काही प्रश्न उभे करते कशा संदर्भात, ॲसेसिबिलिटी म्हणजे काय तर कशा प्रकारे वापर करावा, सुलभता ज्याला आपण म्हणू शकतो, अफोर्डेबिलिटी आपण ते अफोर्ड करू शकतो का, म्हणजे एक्सपेन्सिव्ह आहे की कमी एक्सपेन्सिव्ह आहे, इथिक्स या मेडिकल केअरमध्ये याबद्दल काय होतात तर मेडिकल टुरिझममुळे काय होत असतं या सर्व गोष्टींबद्दल प्रश्न निर्माण होतात. इट इज अनफॉर्च्युनेट दॅट अ लार्ज सेक्शन ऑफ इंडियन पॉप्युलेशन हॅज लिटल ऑफ ऑर नो ॲसेस टू प्रायव्हेट हेल्थ केअर. हे खूप दुर्दैवी आहे की जी मोठी शिक्षण आहे म्हणजे खूप जास्त जी लोकसंख्या आहे भारताची, इंडियन पॉप्युलेशन आहे, त्यांना खूप कमी प्रमाणात किंवा मग खूप नाहीच्या बरोबर त्यांना काय असतं तर प्रायव्हेट हेल्थ केअर फॅसिलिटी मिळत असते, कारण ती एक्सपेन्सिव्ह आहे. पब्लिक हेल्थ केअर सिस्टीम इज इनॲडिक्वेट अँड लॅक ऑफ प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर अँड फॅसिलिटी. आणि जी पब्लिक हेल्थ केअर आहे म्हणजे गव्हर्नमेंटची सिस्टीम आहे हेल्थ केअरची ती इनॲडिक्वेट म्हणजे अपुरी आहे किंवा मग लॅक म्हणजे यामध्ये कमतरता आहे. कशामुळे तर प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर आणि फॅसिलिटीजमुळे. वन wonders if it is sensible to make provisions for medical tourism in a democratic country like India which has failed to provide nourishment, sanitation, health care to its masses. आता वन वंडर आपल्याला काय निश्चितच आश्चर्य वाटेल की इफ इट इज सेन्सिबल टू मेक प्रोव्हिजन, जर आपण इथे प्रोव्हिजन केलं कशाचं, मेडिकल टुरिझमचं आपल्या डेमोक्रेटिक कंट्री इंडियामध्ये, तर आपण त्यामध्ये पूर्णतः फेल होऊ, कारण आपण प्रोव्हाइड करू शकणार नाही. प्रोव्हाइड करण्यात आपण फेल असू. नरिशमेंट म्हणजे चांगल्या प्रकारचं खाणपिण असेल,
सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता आणि हेल्थ केअर आपण चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड करण्यात असमर्थ राहू, अशा प्रकारे इथे म्हणण्याचं काम या पॅसेजमध्ये होत आहे. आता याला आपल्याला काय करायचं, याची आपल्याला लिहायची समरी. तर समरीचा आन्सर काय असणार आहे बघा आन्सर कशा प्रकारे लिहिलं जाईल त्या पॅसेजचं जे मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. तर तुम्हाला दिसेल बघा की टायटल तुम्हाला द्यायचं सर्वप्रथम मेडिकल टुरिझम प्रोज अँड कॉन्स, फायदे आणि तोटे आपण त्याला म्हणू शकतो. तर मेडिकल टुरिझमबद्दलचा हा पॅसेज आहे. एका पॅसेजमध्ये आपण सर्व समरी लिहितोय. पहिला पॅसेज मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्वतोकाशाबद्दल आहे, तर मेडिकल टुरिझमबद्दल आहे. कशा प्रकारे इनकरेज केलं जातं आहे, कशा प्रकारच्या मिनिस्ट्रीज ह्या सोबत येऊन टास्क फोर्स बनवत आहेत त्याच्या संदर्भात हा असणार आहे. तर आपण अननेसेसरी वर्ड जे आहेत ते आपण काढून टाकूया आणि या पॅसेजला लिहूया. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज डुईंग ऑल इट कॅन टू प्रमोट मेडिकल टुरिझम. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ते सर्व काही प्रयत्न करत आहे कशासाठी, तर टू प्रमोट मेडिकल टुरिझम प्रमोट करण्यासाठी. ओके, आपण बघितलं प्रश्नामध्ये की टॅक्स बेनिफिट आहेत, एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह आहेत, विजा दिला जातोय. ओके, म्हणजे त्या सर्वांसाठी एकच लाईनमध्ये आपण सर्व संपवून टाकलेल्या सगळ्या गोष्टी अननेसेसरी वर्ड आपण काढून टाकलेले आहेत. पुढची लाईन दिली बघा, द मिनिस्टर ऑफ हेल्थ अलॉंग विथ द मिनिस्टर ऑफ टुरिझम हॅव जॉईन हँड्स अँड सेट अप अ टास्क फोर्स टू लुक इन टू द अपॉर्च्युनिटीज इन द कंट्री. बस एवढंच घेतलेलं आहे की काय केलेलं, तर मिनिस्टर ऑफ हेल्थ आणि मिनिस्टर ऑफ टुरिझम यांनी सोबत आलेले आहेत कशासाठी, तर एक टास्क फोर्स बनवण्यासाठी, ज्यातून काय ते फाइंड आउट करतील की काय अपॉर्च्युनिटी आहेत कशामध्ये, मेडिकल टुरिझममध्ये. ओके, हे फाइंड आउट करण्यासाठी पहिल्या पॅसेजचा प्रश्न इथे संपवतोय. पुढचा जो पॅसेज आहे तो आपल्या रिस्कबद्दल सांगत होता, लक्षात असेल तुमच्या, तर नाहीतर वापस घेऊन तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता तो पॅसेज जो एक्सप्लेन केला आहे मी तो. मेडिकल टुरिझम कम अलॉंग विथ क्वाईट अ फ्यू रिस्क फॅक्टर्स अँड दिस हॅज टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. आता मेडिकल टुरिझममुळे बरेचसे काय तर रिस्क फॅक्टरसुद्धा आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा आपण विचार केला पाहिजेत. कुठले कुठले होते त्याची डिटेल ॲनालिसिस आपण बघितलं होतं त्या पॅसेजमध्ये. ठीक आहे, इन ॲडिशन टू दिस आणि याचबरोबर इट मे बी इथिकली इनकरेक्ट टू प्रमोट मेडिकल टुरिझम while the Indian people are still deprived of private health care, sanitation facility and proper nourishment. खूप सुंदर आहे बघा, किती शॉर्टमध्ये बनवलेलं आहे की भारतातील लोकांना स्वतःला काय नाही तर प्रायव्हेट हेल्थ केअर नाही आहेत, स्वच्छतेची सुविधा नाही आहेत, नरिशमेंट नाही, चांगलं योग्य प्रकारचं अन्न खायला नाही, तर आपण काय करायला नाही पाहिजे, तर नीतीने विचार केला, इथिकली जर विचार केला तर हे इनकरेक्ट आहे. काय करणं, प्रमोट करणं मेडिकल टुरिझमला. हेच आपण शेवटच्या पॅसेजमध्ये बघितलं होतं. दज इन द फेस ऑफ ऑल दिस द सक्सेस ऑफ मेडिकल टुरिझम इज अनसर्टन. आणि यातून आपण हे समजू शकतो की द सक्सेस आहे कशाचं, मेडिकल टुरिझमचं, हे कसं आहे तर अनिश्चित स्वरूपाचं आहे. अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो कशाचं, तर समरी रायटिंग आपण अशा प्रकारे करू शकतो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजलेला आहे. आज आपण सर्व पद्धतशीर प्रकारे काय केलं तर समरी रायटिंग समजून घेतलेली आहे. सर्वप्रथम आपण बघितलं की व्हॉट इज समरी रायटिंग, कुठल्या गोष्टी कराव्यात, कुठल्या गोष्टी करू नयेत, काय स्टेप्स असतात, त्याचबरोबर आता शेवटी आपण बघितलंय एक्झाम्पल सुद्धा. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजला असणार आहे. समरी रायटिंगचा आणखीन एक पार्ट आपण अपलोड करणार आहोत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांसोबत आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब शेअर करा. चला आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत रहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे आपलं युट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर. तर बघत रहा आपलं युट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.